अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 15 लाख रुपये खर्चाचे लाडजळगाव येथील ग्रामपंचायतच्या नवीन इमारत बांधकामासाठी निधी मंजूर झाला असून नुकतेच या कामाचे भूमिपूजन बुधवार दिनांक 13 रोजी गावचे लोकनियुक्त सरपंच अंबादास ढाकणे, उपसरपंच बबन राठोड, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय तेहकीक, शिवाजीराव पाटील आणि ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले। खासदार आणि आमदार निधीतून या त्यांच्या विशेष प्रयत्नातून आणि या परिसरात लाखो रुपयांची विविध विकास कामे करण्यात आले असून यापुढे देखील गावच्या सर्वांगीण विविध विकास कामासाठी निधीची कमतरता पडणार नसल्याने येणाऱ्या काळात देखील आम्ही खासदार आणि आमदार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून गावचा विकास साधणार असल्याचे मत लाडजळगाव येथील लोकनियुक्त सरपंच अंबादास ढाकणे यांनी व्यक्त केले। आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री आपले जिल्ह्याचे लाडके खासदार सुजयदादा विखे पाटील व आपले पाथर्डी मतदारसंघाचे आमदार मोनिकाताई राजळे यांच्या विशेष प्रयत्नामधून लाडजळगाव येथे जनसुविधा माध्यमातून ग्रामपंचायत कार्यालय 15 लाखाची इमारत मंजूर केलेली आहे। तरी मी त्यांचे प्रथमतः आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ज्या शासनाने भरघोस आपल्याला निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सुजयदादासोबत राहू। शेवगाव प्रतिनिधी इसाक शेख।